एकूणच पहाटेपासूनच मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावली आहे, तर ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेसवेवरील वाहतूक सुद्धा आता यामुळे मंदावली आहे। बऱ्याच वेळापासून गाड्या संथ गतीने जात आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय, ईस्टर्न एक्सप्रेसवे आणि वेस्टर्न एक्सप्रेसवेवरची। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये सध्या जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। मी सध्या मिठी नदीच्या परिसरामध्ये आहे। मुंबईच्या बीकेसीचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहू शकता की कशा पद्धतीचं वातावरण सध्या तयार झालेलं आहे। आकाशामध्ये काळे ढग दाटून आलेले आहेत। त्यासोबतच मिठी नदीचं जे पात्र आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। काय अवस्था आहे ते सुद्धा आपण बघतोय आणि त्यासोबतच ट्रॅफिकचा जो खोळंबा आहे तो सुद्धा आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। जवळपास अर्धा ते पाऊण तास ट्रॅफिक जे आहे ते उशिराने सुरू आहे। गाड्यांचा वेग मंदावलेला आहे। पावसाची रिपरिप काही ठिकाणी आहे तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा जो पाऊस आहे तो सुद्धा पाहायला मिळतोय। काही ठिकाणी रस्त्यावरती खड्डे सुद्धा पडल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेनं जे आपत्कालीन विभाग आहे आणि त्यासोबतच आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे ते कार्यान्वित केलेलं आहे आणि त्यामुळे सगळी माहिती जी आहे ती घेतली जाते। कुठे झाड कोसळलं आहे का, कुठे पाणी भरलं आहे का, किंवा कुठे काही दरड कोसळली आहे का, या सगळ्या संदर्भामध्ये जी माहिती आहे ती महानगरपालिकेकडून पावले घेतली जाते। आणि त्यासोबतच मुंबईमध्ये मुसळधार पावसानं आता थैमान घालायला सुरुवात केली। त्यामुळे महानगरपालिकेची यंत्रणा कशा स्वरूपात काम करणार आहे आणि ट्रॅफिक विभाग नेमकं कशा स्वरूपात काम करणार आहे यावरती लक्ष असणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।